नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 25,653ला आणि 5 मिनिटमध्येच 25,528चा लो दिला। त्यानंतर 25,590 ते 25,550 मध्ये मूव्हमेंट केली आणि साधारण 10:30ला 25,494चा लो बनवला। त्यानंतर साधारण 1:30 वाजेपर्यंत 25,550 ते 25,500 या नॅरो रेंजमध्येच मूव्हमेंट केली आणि 1:45ला एक अप मूव्ह घेत 25,630चा हाय दिला। त्यानंतर पुन्हा 3 वाजेला डाऊन मूव्ह घेत 25,585ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने आपल्या ॲनालिसिसप्रमाणे 25,650 ब्रेक करून 25,590 पहिले टार्गेट हिट केलेले आहे। आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी एका महत्त्वाच्या लेवलवरून बाउन्स घेत आहे, परंतु जर 25,470 ही लेवल खाली ब्रेक झाली तर लवकरच निफ्टी पुन्हा 25,050 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 25,650 आणि 25,470 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर निफ्टीने 25,470 खाली ब्रेक केले तर 25,370 पहिले टार्गेट आणि 25,250 दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। तसेच जर निफ्टीने 25,650 वरती ब्रेक केले आणि सस्टेन राहिली तर 25,720 हा एक अपसाईड हर्डल आहे, तोही ब्रेक झाला तर 25,830 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। ओव्हरऑल निफ्टीने आज ओपन आणि हाय सारखाच दिलेला असून क्लोजिंग ही प्रिव्हियस डेच्या लोपेक्षा खाली दिलेली आहे। सो आपला व्ह्यू सेल ऑन राईज असणार आहे, परंतु एक्सपायरी असल्याने नॅरो रेंजमध्ये मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे आणि प्रीमियम मेल्टिंग पण होऊ शकते, त्यामुळेच ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा लागेल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।